हाय फ्रेंड्स, मी स्वाती लाईफ इज एमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण आहे ना रामफळाची रबडी कशी बनवायची ती बघणार आहोत। अगदी सोपी रेसिपी आहे। आधीच मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले होते, तर चवीला अप्रतिम लागते, करायला अगदी सोपी आहे। तर आधी काय करायचं माहिती का, मी अर्धा लिटर दूध घेतलं होतं आणि भरपूर असं आटून घेतलं। अर्धा लिटरचं मी पावशेर होईपर्यंत आटून घेतलं। अशा पद्धतीने घट्टसर दूध तयार करून घेतलं आणि थंड करून घेणार आहे। आता मी थंड करायला बाजूला ठेवलं। तर आता आपण आहे ना रामफळ घ्यायचं आहे। तर आतला जो गर असतो ना, तो एका भांड्यात आता एक भांडं घेतलं, त्याच्यावर एक चाळणी घेतली। अशा पद्धतीने छान असा गर काढून घ्यायचा चमच्याच्या साह्याने। तर बघू शकतात खूप मस्त असं होतो, चवीला अप्रतिम लागतं आणि फ्रेशसुद्धा रामफळ असल्यामुळे मस्त असा वाससुद्धा छान येतोय। तर अशा पद्धतीने गर तुम्ही काढून घ्यायचा आहे रामफळमधनं। तर बघू शकता व्हिडिओमध्ये, व्हिडिओ जर स्किप न करता पूर्ण बघा। मी अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने गर खाली काढून घेते। तर अतिशय चविष्ट आणि खूप स्वादिष्ट अशी लागते। नक्कीच तुम्ही एकदा करून बघा। ही तुम्ही साध्या पोळीसोबत खाऊ शकतात, पुरीसोबत खाऊ शकतात आणि हिचं एक दिवस बाशी झाल्यावरती तुम्ही खाऊन बघा फ्रीजमध्ये ठेवून, अतिशय उत्तम लागते, खूपच छान लागते, चवीला अप्रतिम लागते। तर अशा पद्धतीने मी गर पातेल्यात काढून घेतला। आता जे थंड केलेलं दूध होतं ना, तर मी ते या गरामध्ये टाकून छान पळीच्या साह्याने ना, तर पळीच्या साह्याने छान एकजीव करून घेणार आहे। दूध आणि गर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने आजूबाजूला सगळं लटकलेलं ते सगळं व्यवस्थित एका जागेत काढून घ्यायचं आणि पळीच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने याच्यात मिक्सरचा कसलाच वापर न करता अतिशय कमी वेळेत आणि चवीला अप्रतिम होणारी आणि साखरचा अजिबात वापर करण्याची गरज येत नाही। अशीच खाण्यासाठी खूप अप्रतिम होते। तुम्हाला जर पिण्यासाठी लागत असेल तर तुम्ही ना तर बिगर साखरेचंच करू शकतात आणि पुरीसोबत जर खायचं असेल ना तर तुम्ही साखर टाकू शकतात। तर इथे एवढी पिण्यासाठीच खास पिण्यासाठी जर करत असाल तर साखरेची अजिबात आवश्यकता नाही। आता आपण याच्यात आहे ना जायफळ पावडर वगैरे टाकून घेतलेली आहे। तर मी आता याच्यात काढून घेतली। आता आपली रेडी झालेली आहे। थोडेसे काजू बदामचे काप मी वरून टाकून घेणार आहे अशा पद्धतीने। आणि मी पिण्यासाठी बनवल्या असल्यामुळे ना साखरेचा अजिबात वापर केलेला नाही आहे, तरीसुद्धा अतिशय मधुर आणि सुंदर, चवीला अप्रतिम आणि गोड। आधीच रामफळ भरपूर गोड असल्यामुळे ना तर साखरेची अजिबात त्याच्यात गरज पडलेली नाही आहे। नक्कीच तुम्ही माझ्या पद्धतीने रामफळ रबडी करून बघा आणि लाईफ इज एमी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा आणि कमेंट नक्की करा तुम्ही कुठून बघतायत आणि व्हिडिओ स्किप न करता पहा। धन्यवाद।